सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय गंभीर बनलाय। सर्वाधिक मराठा समाजाचे नेते आणि लोकप्रतिनिधी असूनही मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांना अजूनही यश आलेलं नाही। लाखोंचे मोर्चे निघूनही हा प्रश्न अजून सुटलेला नाही। कायदेशीर बाबी पुढे करून सरकारनं आजवर वेळ मारून नेली। असं असलं तरी मराठा समाजासाठी आरक्षण हा आता जिव्हाळ्याचा आणि भविष्याचा प्रश्न झालाय। या आरक्षणाच्या मागणीची पाळंमुळं 19व्या शतकातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत आपल्याला सापडतील। त्यामुळे 19व्या शतकात परिस्थिती कशी होती हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला मराठा आरक्षणाचं गांभीर्य लक्षात येणार नाही। नमस्कार, मी भरत मोहोळकर मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मराठा आरक्षणाची मागणी आक्रमकपणे पुढे आली ती 1981 साली। 22 मार्च 1982 ला अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला। बाबासाहेब भोसले हे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। या मोर्चाचं स्वरूप पाहून सरकारला आरक्षणाचं आश्वासन द्यावं लागलं। मात्र पुढे भोसले यांचं सरकार गेलं आणि हा विषय मागे पडला। त्यानंतर 2000च्या सुमारास पहिल्या राज्य मागास आयोगानं ज्या पोटजातींची नोंद कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशी केली त्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्याची शिफारस केली होती। त्यामुळे ज्यांच्या नावाच्या मागे किंवा पुढे कुणबी होतं त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं। मात्र अनेकांना केवळ मराठा नावाच्या मागे पुढे कुणबी नसल्यानं ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही। त्यासाठीच आजही मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय। अशा पार्श्वभूमीवर 19व्या शतकाचा संदर्भ समजून घेतलाच पाहिजे। 19व्या शतकात सत्यशोधक समाज व त्यांच्या चळवळीचे नेतृत्व हे माळी कुणबी या जातीचे नेते करत होते। ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये 96 कुळी मराठा, जैन, लिंगायत, कायस्थ हा समाज पुढे होता। कायस्थ प्रभू ज्यांना चांद्रसेन कायस्थ किंवा सीकेपी म्हणून ओळखलं जातं, या सीकेपी जातीची लोकसंख्या कमी होती। मात्र शिवकाळापासून सीकेपी जातीच्या लोकांनी शिक्षण घेण्यात सातत्य ठेवलं होतं। त्यामुळे त्यांना राजदरबारात उच्च पद अगदी सहज मिळत होती। 1931 साली झालेल्या जनगणनेनुसार तेव्हाच्या मुंबई इलाक्याची लोकसंख्या होती 2,62,00,000। यात सीकेपींची लोकसंख्या होती 31,126। अशा परिस्थितीत 96 कुळी मराठा तसंच कुणबी समाजाचं शिक्षण घेण्यातलं प्रमाण हे सीकेपींच्या तुलनेत कमी होतं। छत्रपती शाहू यांच्या प्रेरणेने 1918च्या शेवटी मराठा लीगची स्थापना करण्यात आली। त्याच्या उपाध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची नेमणूक करण्यात आली। जाधव यांनी तेव्हाच्या मुंबई इलाक्याच्या कायदे मंडळातील एकूण जागेच्या 30% जागा आणि मुंबई शहरासाठी 2 जागा मराठा व इतर मागासवर्गीयांसाठी राखून ठेवण्याची मागणी आक्रमकपणे पुढे आणली। मराठा जातीसाठी स्वतंत्र मतदारसंघांच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी छत्रपती शाहूंनी मराठा लीगचे उपाध्यक्ष असलेल्या भास्करराव जाधव यांना इंग्लंडला पाठवलं। मात्र मराठा लीगची मागणी इंग्रजांनी मान्य केली नाही। असं असलं तरी जैन आणि लिंगायत यांना वगळून मराठा आणि इतर मागास जातींना कायदे मंडळात काही जागा राखून ठेवण्याचा निर्णय हा स्कायबरो समितीच्या शिफारसीनुसार घेतला। विशेष म्हणजे तत्कालीन सरकारच्या व्याख्येनुसार मराठा, कुणबी, माळी, कोळी, भंडारी, शिंपी, लोहार, कुंभार, धनगर, भोई, बारी, लोहारी, भाविन आणि देलोई आणि शिंदे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जातींचा समावेश हा मराठा म्हणून करण्यात आला होता। या व्यतिरिक्त इतर कुठल्याही जातीचा समावेश मराठा जातीत करण्यासंदर्भात राजपत्रात अधिसूचना प्रकाशित करण्याचा अधिकार तत्कालीन सरकारनं आपल्या हाती राखून ठेवला होता। या संदर्भात यदी फडके लिखित 20व्या शतकातील महाराष्ट्र या पुस्तकाच्या मालिकेतील खंड 7 मध्ये सविस्तर उल्लेख करण्यात आलाय। 1881 ते 1931 या काळात करण्यात आलेल्या जनगणनेत अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या। 1911 मध्ये मराठा कुणबी आणि कुणबी असे 3 वर्ग करण्यात आले होते। कुणबी या जातीच्या 45 पोटजाती या जनगणनेत दाखवण्यात आल्या होत्या। त्यात अंजना घाटुळे, गुजर, कडवा, कोकणी, लेवा, मराठा, तिलोरे, तिरोळे अशा पोटजातींचा समावेश असल्याचं दिसतं। 1901च्या जनगणनेत कुणबी हा स्वतंत्र वर्ग केला असून मराठा कुणबी ही मराठा समाजाची पोटजात दाखवण्यात आली होती। 1921च्या तत्कालीन मुंबई इलाक्याच्या जनगणना अहवालामध्ये मराठा आणि कुणबी या दोन्ही जातींच्या लोकांची एकत्रित लोकसंख्या ही 48,86,630 असल्याचं नमूद करण्यात आलं होतं। त्यावेळी मुंबई इलाक्याच्या एकूण लोकसंख्येत मराठा आणि कुणबी जातीचं प्रमाण हे साधारणपणे 20% पेक्षा अधिक होतं।
त्या काळीही लोकसंख्येचा विचार केला तर मराठा कुणबी समाजाची लोकसंख्या ही जातीच्या आधारावरही जास्त होती, त्यामुळे या जातींचा राजकारणातील प्रभाव हा अटळ होता। महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी मराठा कुणबी एकत्र येणं त्यावेळी गरजेचं होतं। शिवाय लोकशाही पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्र झाल्यास राजकीय सत्ता ही मराठा कुणबी जातीकडे जाईल, हे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या ब्राह्मण समूहानं ओळखलं होतं, असा उल्लेखही यदी फडकेंच्या 20व्या शतकातील महाराष्ट्र या पुस्तक मालिकेतील 7व्या खंडात करण्यात आलाय। ज्येष्ठ लेखक गत्रेन माडखोलकर यांनी 23 जून 1946 रोजी एक लेख प्रकाशित केला होता। माडखोलकर यांनी या लेखात आजही मराठा समाजातील जाती पोटजातीत आपण मराठा राष्ट्र असल्याची भावना उद्भूत झालेली नाही। मराठा राष्ट्र असल्याची भावना ही इतर ब्राह्मणेतर जातीत उफाळून येणं म्हणजे खराखुरात संयुक्त महाराष्ट्र निर्माण होणं आहे, कारण या ब्राह्मणेतर मराठा जाती म्हणजे महाराष्ट्र होय, मराठा राष्ट्र होय, असं माडखोलकरांनी या लेखात म्हटल्याचा दावा यदी फडके यांनी 20व्या शतकातील महाराष्ट्र या पुस्तकात केलाय। संयुक्त महाराष्ट्राचा उद्देश हा सर्व सलग मराठी भूभाग एकत्र करणं हा होता। तसाच त्याचा सामाजिक उद्देश हा सर्व ब्राह्मणेतर मराठा जातीचं एकीकरण हा देखील होता। संयुक्त महाराष्ट्र म्हणजे संयुक्त मराठा समाज, संयुक्त मराठा जाती असल्याचं ज्येष्ठ लेखक माडखोलकर यांनी त्यांच्या पखरण या पुस्तकात म्हटलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा। तुम्ही हा व्हिडिओ ट्विटरवर पाहत असाल तर आमच्या ट्विटर हँडललाही फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।